शिक्षक पात्रता टीईटी परिषदेच्या पेपर फुटल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे। नीट पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात टीईटी पेपर फुटल्याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सोलापुरातील कर्णा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांच्या बॅनरवर अंडी फोडून निषेध व्यक्त केला। हे पहा, या देशामध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जोपर्यंत या देशामध्ये या राज्यामध्ये जे गेली 12 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, या सरकारचा भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे की मध्यंतरी जर तुम्हाला माहीत आहे, नीटचा पेपर फुटून 1 महिना झाला नाही। या नीटचा पेपर फुटल्यानंतर 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। त्याची अजून शाईसुद्धा पुसली नाही। आज जो महाराष्ट्र हे शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून भारतामध्ये एकेकाळी ओळख महाराष्ट्राची होती, परंतु या महाराष्ट्रामध्ये जे शिक्षक भरतीसाठी जे डीएडचे मुलं आणि जे काही शिक्षक आहेत यांच्यासाठी टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही जी परीक्षा होती, ह्या परीक्षेसाठी साधारणतः 6 लाख ते 7 लाख विद्यार्थी बसले होते, जे या परीक्षेचा गेली 6 महिने अभ्यास केले होते। ही परीक्षा ज्या सेंट्रलवर आहे, म्हणजे साधारणतः कालचं होतं 1028 किंवा 1200 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होती। याची पूर्ण नियोजन CCTV पासून सर्व ओके झालं होतं। ग्रामीण भागातला माझा शेतकऱ्याचा मुलगा जो डीएडचा परीक्षा दिलेला, जो यासाठी घरातून निघाला, जो स्वतःच्या एखाद्या गावामध्ये जर ह्या शिक्षणासाठी या परीक्षेसाठी किंवा ट्युशनसाठी क्लासेससाठी एखाद्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, जो 3000च्या मेससाठी एक वेळचं जेवण करून याचा अभ्यास केला जातो, या परीक्षेचा पेपर काल अचानक फुटला, म्हणजे दिल्लीतून फुटला। या पेपरची डील झाली म्हणून 1.5 कोटीला, जे बिहारी आणि हरियाणाची लोक आहेत। आणि मुळात मला एक सांगा, या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या राज्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे व पंकज भोईर राज्यमंत्री हे काय करतात साहेब? लक्षात घ्या, जो पेपर फुटलेला आहे तो कुठून फुटलेला आहे? ठाण्यातून फुटलेला आहे। ठाणे जिल्हा जो एकनाथभाई शिंदे म्हणतात आणि त्याचा शिक्षण मंत्री आहे ज्या पक्षाचा, तिथून फुटतात। म्हणजे ह्या सरकारला पेपर फोडायचे, MPSCचे फोडायचे, नीटचे फोडायचे, CETचे फोडायचे, म्हणजे ह्याच्यातून जो भ्रष्टाचारातून जो पैसा येतो, हा पैसा आमदार फोडाला, खासदार फोडाला, नगरसेवक फोडाला वापरता तुम्ही। म्हणजे तुम्हाला जनतेच्या, शेतकऱ्याचा, तरुणांचं काहीच नाही आहे। या देशातील तरुण भरकटलेला आहे। म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यांना मी एक आवाहन केलं, जनतेचा, तरुणांच्या वतीनं, की तुम्ही आमदार फोडत जावा, तुम्ही खासदार फोडत जावा, तुम्ही नगरसेवक फोडत जावा, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य फोडत जावा, तुम्ही नीटचा पेपर फोडा, तुम्ही सेटचा पेपर फोडा, तुम्ही MBBSचे पेपर फोडा, तुम्ही जनतेच्या जे महाराष्ट्रातील जे तरुण युवक आहेत यांच्या माथ्यावर जे पेपर सर्व फोडीचं जे राजकारण करणार। आता मला एक सांगा, हे पेपर फोडत असताना सुद्धा हे भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्वाचा, प्रभू श्रीरामाचा दावा करतात। आणि बघा, अयोध्येतल्या राम मंदिराची सुद्धा दानपेटी फोडली। हे फोडाफोडीचं सरकार आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यांच्या माती आम्ही अंडी फोडत आंदोलन केले, त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही त्यांच्या माती अंडी फोडलेले आहेत।